आपण गणेश चौक पाहतो आहोत. बघा, मगाशी सांगितलं तसं या वाड्याची रचना बरीचशी शनिवार वाड्यासारखी आहे. हे असं काटकोनात वळण असण्यामागचं कारण म्हणजे येणाऱ्या माणसाला एकदम वाड्यातलं काही दृष्टीच पडायला नको. वाड्यातली अंतर्गत रचना अशी केली होती की येणारी व्यक्ती यजमानांपर्यंत पोहोचेस्तोवर त्याच्या प्रत्येक हालचालीवर कचेरीतून किंवा ओसरीवरून नजर ठेवता येत असे. आता समोर बघा, आपल्याला एक गणेश मूर्ती दिसतीये. ही गणेश मूर्ती म्हणजे वाई इथला महागणपती किंवा ज्याला ढोल्या गणपती म्हणतात त्याची छोटी प्रतिकृतीच आहे. आता चौकाच्या दोन्ही बाजूस तुम्हाला ज्या खोल्या दिसत आहेत ना, त्यांचा वापर पूर्वी कचेरी म्हणून केला जायचा. या कचेरीच्या दोन्ही बाजूच्या पायाच्या दगडी बांधकामाकडे लक्ष द्या. त्याला जोतं म्हणतात. या जोत्यात जर तुम्ही बघितलं तर कड्या दिसून येत आहेत. या अशाच प्रकारच्या कड्या वाड्याच्या बाहेरच्या बाजूला पण आहेत. या कड्यांचा वापर प्रसंगी मंडप घालण्यासाठी तसंच घोडे बांधून ठेवण्यासाठी होत असे. चला मंडळी, आता पुढे जाऊया. मंडळी, समोरच्या बाजूला ज्या पायऱ्या दिसत आहेत ना, त्या चढून आपण आलो गणेश सोप्यात. या चौकात हा एकच सोपा आहे. म्हणजे चौकाच्या चारी बाजूला सोपे असले की त्याला चौसोपी वाडा म्हणायचे. चौकाची लांबी, रुंदी आणि संख्या यावरून मालकाचा मोठेपणा आणि त्याची श्रीमंती त्या काळी ठरत असे. या नानांच्या वाड्यात एकूण 6 चौक आहेत. आलेल्या माणसाचं त्या काळी इथं गुळपाणी देऊन स्वागत व्हायचं. या सोप्यावर सर्वसाधारणतः यजमान मंडळी आलेल्यांची बोलणी करायची. बोलणी जर महत्वाच्या विषयावरची असली तर मंडळी दिवाणखान्याच्या खोलीचा वापर करायची. स्त्रिया आल्या तर त्यांच्या उठण्या बसण्याची व्यवस्था ही माझघरात केली जात असे. आता आपल्याला डावीकडं एक नक्षीदार खिडकी दिसते पहा, तिथे आहे देवघर. आणि तुम्हाला समोर एक दाराची चौकट दिसते का? त्यावर एक सुंदर कोरीव काम केलेली गणेशपट्टी दिसते. या गणेशपट्टी असलेल्या दारातून माझघराकडे जायला रस्ता आहे. आता उजव्या बाजूला कोपऱ्यात असलेल्या दारातून आत गेल्यानंतर भिंतीत एक जिना दिसतोय बघा. चला, या जिन्यानं वरती जाऊया. जिना चढून वर गेल्यानंतर डाव्या बाजूस वळू, म्हणजे आपण दिवाणखान्यामध्ये जाऊ. आता आपण दिवाणखान्यामध्ये पोहोचलोय. इथे भरपूर उजेड आहे आणि एकंदर हवेशीर असं वातावरण आहे पहा. बाजूला लाकडी तळखडे आहेत, त्याच्यावर उभे सुरूदार खांब आहेत. त्या खांबावरती सुरेक्षा मैरपी आणि कमानी तुम्हाला दिसून येतील. हे असे सुरूचे खांब आणि त्यावर असलेल्या कमानी, या प्रकारची जी वास्तुशैली आहे ही त्या काळच्या पारंपरिक मराठा वास्तुशास्त्रातली खास वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना आहे, ज्याला कलमदानी पद्धत असंही म्हणतात. आता या बांधकामामध्ये जे लाकूड वापरलंय ते उत्तम प्रकारचं सागवानी लाकूड आहे. त्यामुळं आज जवळजवळ 250 वर्ष उलटून गेली तरी दिवाणखान्याचं बांधकाम कसं मजबूत आहे ते बघा. आता जरा वरती पहा. छतावरती लाकडामध्ये सुंदर असं कोरीव काम केलेलं दिसून येत आहे. त्याला तख्तपोशी असं म्हणतात. ते वरचं छतही किती सुंदर आणि देखणं आहे ते पहा. मंडळी, त्या काळी खूप महत्वाच्या व्यक्ती आल्यानंतर त्यांची बसण्याची व्यवस्था दिवाणखान्यामध्ये केली जायची. त्यांच्याबरोबर सल्ला मसलत, चर्चा, त्यांचा आदरातिथ्य या इथं केलं जायचं. त्या काळी वाड्याची प्रतिष्ठा वाढेल अशा प्रकारे एकूण दिवाणखान्याचं सुशोभीकरण केलं जायचं. आता पहा, जमिनीवर हे असे सुंदर गालिचे अंथरलेले, छताला झुमरं, हंड्या टांगलेल्या, यानं दिवाणखान्याच्या सौंदर्यात भर पडलेली आहे. पेशवाई थाट किंवा रुबाब या वाड्याच्या दिवाणखान्याच्या सजावटीतही दिसून येत असे. मंडळी, आता आपण पाहतोय समोर तो नानांचा शयन कक्ष, म्हणजे आजच्या भाषेत त्यांची बेडरूम. आपल्याला समोरच एक पलंग दिसतोय. तो शिसवी लाकडापासून बनवलेला आहे. त्या पलंगावर अतिशय सुबक असं नक्षीकाम आणि कोरीव काम केलेलं आपल्याला दिसतंय. या पलंगाची लांबी अंदाजे 6 फूट आणि रुंदी 6 फूट एवढीच आहे. पलंगाचे 4 खूर आहेत. त्या प्रत्येक खुराच्या खाली एक
खोल दगडी वाटी तुम्हाला ठेवलेली दिसते. त्या दगडी वाट्यामध्ये पाणी भरून ठेवतात. त्याच्या मागे हेतू हा की जमिनीवरून येणारी किडामुंगी पलंगावर चढून जाऊ नयेत. आता जरा वरच्या बाजूला लक्ष द्या. तिथे मच्छरदाणी लावण्याची सोय केलेली आपल्याला दिसतीये. तसंच छताला लागून भात्याप्रमाणे ओढता येईल असा एक कापडी पंखा दिसतोय बघा. हा त्या काळचा सिलिंग फॅन म्हणूया. त्यामुळं वारा येण्यासाठी हातानं दोरी ओढायची आणि हा कापडी पंखा हलवत ठेवायचा अशी ती व्यवस्था होती. त्या पंख्याच्या दोरीचं एक टोक हे शयन कक्षाच्या बाहेर ठेवलेलं असायचं. त्यामुळं खोलीच्या बाहेर राहूनच ही दोरी ओढून हा पंखा चालवला जाई. नंतरच्या ब्रिटिश काळामध्ये हा पंखा चालवणाऱ्या सेवकाला पंखामॅन असं म्हणलं जायचं. गंमत म्हणजे या पंखामॅनची नेमणूक करताना शक्यतो मुक्या किंवा बहिऱ्या माणसाची मुद्दामून निवड केली जायची, जेणेकरून त्या माणसाला ऐकू येत नसल्यानं गोष्टी गुप्त राहायला मदत होईल आणि त्या मालकाचं खासगीपणे जपलं जाईल. चला मंडळी, आता पुढे जाऊया. मित्रांनो, आता आपण पाहूया पंक्तीचा चौक. जरा खाली पहा. नावावरूनच आपल्या लक्षात आलं असेल की त्या काळी इथं जेवणाच्या पंक्ती बसत. साधारणपणे 100 माणसं एका वेळी जेवू शकतील अशी ही व्यवस्था होती. आता त्या काळच्या राजमान्य राजश्री नानांचं घर म्हणजे मोठं खटलं. सतत माणसांची वर्दळ, आले गेले, पै पाहुणे, अनेक नातेवाईक, नोकर चाकर, आश्रित, गडी माणसं. तसंच राजकारणामुळं अनेक ठिकाणच्या मंडळींची वाड्यावर नेहमी ये-जा चालायची. या अभ्यागतांच्या भोजनाची व्यवस्था नानांनी अगदी अगत्यानं केली होती. त्यासाठी आचारी, वाडपी, सेवक यांची नेमणूक केलेली होती. वाड्यावर आलेल्या कोणालाही जेवल्याशिवाय जाऊ देत नसत. या भागाचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे या वाड्याचं ब्रह्मस्थान आहे. चौकाच्या वरच्या चारी बाजूला लाकडी तुंबे दिसतायत ते पहा. त्यामुळं कितीही पाऊस झाला तरी पावसाचं पाणी या तुंब्यांमुळे एकत्र येऊन त्यातून पाण्याची धार चौकात पडते. चौकात चारी बाजूने आलेलं पाणी वाड्याबाहेर जाण्यासाठी अत्यंत उत्तम अशी ड्रेनेज व्यवस्था केलेली आहे. त्यामुळं आजही वाड्यात पाणी साठून राहत नाही आणि ओलही येत नाही. मित्रहो, दप्तर याचा अर्थ रेकॉर्ड. मेळवली दप्तर म्हणजे पेशवाई इतिहासातील खास अत्यंत महत्वाचे दस्तावेज. फडणवीस म्हणजे हिशोब ठेवणारे. फडण म्हणजे कचेरी आणि नवीस म्हणजे कचेरीचा मुख्य, म्हणून फडणवीस. राजमान्य राजश्री नानांचं मूळ आडनाव भानू होतं हे आपण पाहिलंच, परंतु त्यांच्या कामाच्या स्वरूपावरून त्यांना फडणवीस असं आडनाव पडलं. नानांची कामकाजाची पद्धत अतिशय काटेकोर आणि शिस्तबद्ध अशी होती. तोंडी व्यवहारापेक्षा व्यवहार लेखी ठेवण्याची त्यांची पद्धत होती. सर्व लेखी व्यवहारांचे कागदपत्र, त्या संबंधीचे दस्तावेज नीटनेटकेपणानं ठेवणे, व्यवस्थितरित्या जतन करणे याबाबत नाना अतिशय दक्ष होते. आदर्श फडणवीसी म्हणजे नाना असा उल्लेख इतिहासात गौरवानं केलेला आढळतो. त्या काळी कचेरीमध्ये खुर्च्या नसत. जमिनीवर बसण्यासाठी सतरंजा, गाद्या, टेकण्यासाठी लोड, तक्के आणि पुढ्यात लिहिण्यासाठी छोटस मेज, त्यावर शाईची दौत, लिहिण्यासाठी टाक अशी मराठमोळी पद्धत होती. आता पहा, या सगळ्या वस्तू आम्ही समोरच्या दालनामध्ये मांडलेल्या आहेत, जेणेकरून त्या काळची कचेरी कशी दिसायची याचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर येईल. नानांना उत्तम चित्रकृती संग्रही ठेवण्याचा छंद होता. मराठा लघुचित्र शैलीचे ते पुरस्कर्ते आणि आश्रयदाते देखील होते. त्यांनी काही दालनांमध्ये देवदेवतांची चित्र तसंच पौराणिक कथा असलेल्या चित्रांचं रेखाटन मुद्दामून करून घेतलेलं दिसतं. इतकी वर्ष उलटून गेली तरीही ती भित्तिचित्र आजही टिकून आहेत. आपण पाहिलं तर त्या चित्रांची रंगसंगती उच्च दर्जाची आपल्याला जाणवेल. खडबडीत भिंतीवर शेण, माती इत्यादीमध्ये चुना घालून गिलावा तयार केला जाईल. त्यात पांढऱ्या रंगासाठी चुना तर लाल रंगासाठी काव मिसळली जायची. गिलावा ओला असतानाच भिंतीवर हे चित्र चितारलं जायचं. त्यावर नरम गिलाव्याचे अलगद थर देऊन ते चित्र हुबेहूब व जिवंत वाटेल अशा प्रकारे त्याचं रेखाटन करणं हे मोठ्या कौशल्याचं काम होतं. या चित्रकारितेत
चुन्याचा वापर होत असल्यानं हे काम अतिशय जलद गतीनं करायला लागायचं. जे चित्र चितारायचं त्याची प्रथम प्रतिकृती करून घेऊन मग गिलाव्यातले रंग मिसळून भिंतीवर ते साकारणं हे एक मोठं किचकट आणि जिकिरीचं काम होतं. चुना घट्ट होताना कर्बिताचा म्हणजे कार्बनचा थर तयार होतो, त्यामुळे चित्रातील रंगाचं हवेपासून रक्षण होतं. या चित्रकारितेला फ्रेस्को चित्रशैली असंही म्हणतात. परदेशात या पद्धतीचा अवलंब झालेला आपल्याला आढळतो. नानांनीही त्या काळी या दालनामध्ये जी चित्र चितारून घेतली होती त्यामध्ये या फ्रेस्को पद्धतीचा वापर केलेला आढळून येतो. चला आता पाहूया हळदी कुंकू चौक आणि सोपा. बायका उंबरठ्याच्या बाहेर पडत नसत असा तो काळ होता. अशा जुन्या काळात खास महिलांसाठी बांधलेला हा हळदी कुंकू चौक. नानांचा वाडा म्हणजे एक प्रतिष्ठित व्यक्तीचा वाडा. अनेक सण समारंभ इथं साजरे व्हायचे. हळदी कुंकू हा तसा फक्त बायकांचा कार्यक्रम, पण त्यासाठी अशी खानदानी पद्धतीची व्यवस्था या वाड्यामध्ये केलेली होती. आता आपण पाहतो आहोत तो हळदी कुंकू चौक आणि सोपा. पुरुषांना बायकांच्या या समारंभात मज्जावच होता. बाहेरच्या माणसांनाही आतलं काही दिसू नये यासाठी या बाजूची भिंतही थोडी उंच ठेवलेली दिसते पहा. या भागात येण्यासाठी मुद्दामून स्वतंत्र दरवाजाही ठेवलेला आपल्याला समोर दिसतोय. दिवाणखान्याप्रमाणे इथेही सुरूचे नक्षीदार खांब आणि कमानी आपल्याला दिसत आहेत. आता वरती छताकडे लक्ष द्या. या छतावरती लाकडामध्ये सुंदर अशी नक्षी कोरलेली आपल्याला दिसते. त्यातले जे रंग आपण पाहतो आहोत ते नैसर्गिक असून आज 250 वर्षानंतर देखील हे रंग चांगल्या प्रकारे टिकून आहेत हे महत्वाचं आहे. वाड्याच्या या भागाची पडझड झाली होती. अलीकडच्या काळात आम्ही मेंढवलीकर फडणीस कुटुंबियांनी या भागाचं पुनरुज्जीवन केलेलं आहे. आता समोरच्या चौकात भिंतीमध्ये आपल्याला कोनाडे दिसत आहेत. त्यात तेलाचे दिवे आणि पणत्या लावल्या जात असेल. समोर बांधलेल्या पुष्करणी किंवा कारंजामुळे वातावरण अधिक प्रसन्न राहत असेल. इथं नुसत्या 4 भिंती नाही तर भिंतींवर उत्तम पौराणिक चित्र देखील चितारलेली आहेत. आता कल्पना करा, वाड्यात हळदी कुंकू समारंभाचं आयोजन केलेलं आहे. उंची वस्त्र, खानदानी नऊवारी पैठण्या, नाकात नथ, बुगड्या, ठुशी, चिंचपेटी सारखे दागिने, कोट, पाटल्या, बांगड्यांची खिणखिण, नटून थटून आलेल्या साऱ्या सवाष्णींच्या भेटी व्हायच्या. हसण्याचे मनमोकळे आवाज आणि पदार्थांचा गडबड, साड्यांची सळसळ आणि अत्तराचा घमघमाट, आणि या साऱ्यात समोरच्या कारंजासारखा बायकांचा आनंदही उतू जायचा. हळदी कुंकवासारखे समारंभ म्हणजे या स्त्रियांसाठी हा आनंदाचा स्रोत होता. मंडळी, आता आपण गोरक्षचिंच बुरुजाकडे जाऊया. मंडळी, आता बुरुजावरून बाहेर बघूया. बाहेर पाहिलं तर तुम्हाला वाड्याच्या बाहेरच्या बाजूला एक मोठा डेरेदार वृक्ष दिसतोय पहा. त्याला गोरक्षचिंच असं म्हणतात. इंग्रजीमध्ये या वृक्षाचं नाव बाओबाब असं आहे, म्हणजे त्याचा अर्थ ज्येष्ठवर्य असा होतो. हे झाड मूळ आफ्रिकेतलं. पेशवे काळामध्ये अरबी घोडे विकणारे व्यापारी पुण्याला यायचे. त्यांच्याबरोबर या झाडाची रोपं किंवा बिया त्यांनी आणल्या. नानांना नाविन्याची फार आवड होती, त्यामुळे त्यांनी हा वृक्ष इथं लावला. या वृक्षाचा विस्तार खूप मोठा होतो हे लक्षात घेऊन त्या काळी नानांनी वाड्याची तटबंदी मुद्दामून एल आकाराची बांधली आणि त्या भागात हे झाड लावलं. या झाडाच्या खोडामध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते आणि या झाडाची मुळं खूप दूर दूरपर्यंत पसरत जातात. तुम्हाला गंमत सांगायची म्हणजे या वाड्याची काही वर्षापूर्वी दुरुस्ती केली तेव्हा खोदकाम करताना आढळलं की या वाड्याच्या खालून या वृक्षाची मुळं फार खाली कृष्णा नदीपर्यंत पोहोचलेली आहेत. या झाडाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या झाडाच्या फांद्या खूप या झाडाचा विस्तार प्रचंड मोठा असल्यामुळे आणि झाडाच्या दाट फांद्यांमुळे सूर्यप्रकाश अडवला जातो, त्यामुळे थोडासा काळू किंवा अंधार राहतो. गोरक्षचिंचेच्या या झाडाचं वय साधारणतः माझ्या एवढं, म्हणजे या वाड्या एवढं 250 वर्षाहून अधिक वर्षाचं आहे.
असं म्हणतात की जगातल्या सगळ्यात जास्त आयुष्यमान असणाऱ्या या प्रकारच्या झाडांचं वय हे साधारणतः 1000 ते 1200 वर्ष एवढंही असतं. जसं हे वेगळ्या प्रकारचं गोरख चिंचेचं झाड नानांनी इथं लावलं, त्याचप्रमाणे नाविन्याची आवड असल्यामुळं परदेशातून रोपं आणून स्ट्रॉबेरी, लिची या झाडांची लागवडही नानांनी पुण्यात नातूबागेमध्ये केली होती. मंडळी, इथून संपूर्ण वाडा नजरेस पडतो. एकदा बघून घ्या. चला.